तुम्हाला सांगते मी, खरं तर संजय राऊत, सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. जामिनावर बाहेर असलेला आरोपी संजय राऊत 103 दिवस एखाद दुसरा मागे पुढे होऊ शकेल, जेलमध्ये राहून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम हा तुम्हाला आम्हाला समजून घेतला पाहिजे. मला संजय राऊतांना सांगायचंय की सध्या तुम्ही रिकामे आहात, काही काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्या उद्धवजींना बिचारांना काय तो चेहरा पण काय प्रसिद्ध करत नाही. बाबा हे आमचा मुख्यमंत्र्याचा फेस आहे म्हणून तुम्ही सगळीकडे जाऊन तुमच्या तोंडाला फेस आला लोकांना सांगता सांगता पवार साहेबांना आणि काँग्रेसवाल्यांना की अरे मुख्यमंत्रीचा चेहरा प्रसिद्ध करा, मुख्यमंत्रीचा चेहरा करा. त्याच्यामुळे तुम्ही आहात रिकामे. माझा सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः जा बावनकुळे साहेबांचे कान साफ करायला. त्याच्याने काय होईल, ते तुमचे कानही नीट टोचतील आणि मी तर जातीवंतच होणार आहे. आमच्याकडे असं म्हणतात की कान टोचले का अक्कल जागेवर येते. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे भरकटलेली अक्कल असेल ती सुद्धा जागेवरती येईल. तर त्यांनी स्वतः तिकडे जावं बावनकुळे साहेबांच्या इथे, त्यांचा कान साफ करावा आणि त्यांच्याकडून कान टोचून घ्यावे. असं आहे की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, जे बाहेरून आलेले लोक होते त्यांनी ज्या पद्धतीने फ्लॅग्स घेऊन ते उभे होते, लाडकी बहीण योजना रद्द करणारे ते फ्लॅग्स होते. हा संपूर्ण आणि ज्या पद्धतीने यांचे नेते त्या ठिकाणी एक एक स्टेटमेंट देत आहेत, ज्यामध्ये बदलापूरमध्ये आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती, पटोले म्हणतायत आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे, पवार साहेब म्हणतायत महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. हे सगळं काही महाविकास आघाडीने आयोजित आणि नियोजित केलेला बंद आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करायचं षडयंत्र आहे. हे महायुतीच्या सरकारला बदनाम करायचं षडयंत्र आहे आणि हे बदलापूरला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर बदलापूर स्टेशनच्या बाहेर बदलापूरकरांनी मोठे मोठे फ्लेक्स लावलेत की आमच्या मुली तुमच्या राजकारणासाठी नाही आहे. याच्यातून तरी नाना पटोले काँग्रेसचा नेता काय म्हणतात, ते म्हणतात आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे. काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे काय म्हणते, ती म्हणते बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे. काँग्रेसचा प्रवक्ता काय म्हणतोय, तो म्हणतोय मराठी माणसाने बलात्कार केला. अरे बोलताना याची जीभ कशी जडली नाही. काँग्रेसने मराठी माणसाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे ना, तो दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय. पवार साहेबांची 15 दिवसापूर्वीची स्टेटमेंट आहे. काय म्हणले, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. हे ठरवलंय का सगळं? एक म्हणतो आंदोलनाची धग पेटली पाहिजे, सगळे महाविकास आघाडीवाले. एक नेता म्हणतोय आंदोलनाची धग पेटली पाहिजे राज्यामध्ये. दुसरा म्हणतो, दुसऱ्या ताई आहेत त्या काय म्हणतात, बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. देशाचे मोठे नेते, राज्याचे मोठे नेते पवार साहेब म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो आणि काँग्रेसचा प्रवक्ता म्हणतो की बलात्कार हा मराठी माणसाने केला. हे सगळं कसलं द्योतक आहे. आणि बारामतीच्या मोठ्या ताई, मला तर काय बोलावं कळत नाही हो. अहो माझी सुरक्षा काढून घ्या, पण त्या मुलींना द्या, त्या महिलांना द्या. ओ ताई, ओ ताई, महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भयाच्या गाड्या विसरल्या का तुम्ही? तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा या बारामतीच्या मोठ्या ताई महिला मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया गाड्या स्वतःच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये घेऊन चालल्या होत्या. तेव्हा का नाही म्हणल्या की माझी सुरक्षा काढून घ्या.